महाशिवरात्रीला अशी करा शंकराची विधिवत पूजा. व्रत करणाऱ्यांनी 10 नियम पाळा. पूजेच्या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत, ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ लवकर मिळते आणि भगवान शिवाची कृपाही कायम राहते असे मानले जाते. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम. 1. महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे 1 दिवस आधी तामसिक अन्न, मद्यपान, धूम्रपान इत्यादींचे सेवन करू नये. 2. महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र, धतुरा, फुले, अक्षत, पांढरे चंदन, भस्म, गंगाजल, कापूर, गायीचे दूध, उसाचा रस, मध, मोळी, शमीची पाने, मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी. माता पार्वतीसाठी सौंदर्य सामान ठेवा. 3. महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ, मालपुआ, हलवा, लस्सी, मध इत्यादींची व्यवस्था करावी. 4. महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका, फळे खा. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता. 5. महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे. उपवासात झोपण्यास मनाई आहे. 6. जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या. शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निषिद्ध आहे. 7. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये. हे शिवपूजेत निषिद्ध मानले जातात. 8. महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करा. 9. महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा. याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे. 10. महाशिवरात्री व्रताचे पारण निशिताकालच्या शुभ मुहूर्तानंतर करावे, कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा नियम आहे.